सिलिकॉन लावून टाकलं, गोड्याच्या वरती त्यांनी साईडला थोडं लावलं, जास्त लावून टाकलं. आणि आज पाऊस नाही पडा पॅन, फक्त पाऊस नाही ना पडला वाळून जाईन सिलिकॉन अख्खं, काढता येत नाही. आयफोन कसा पटक्यात व्हिडिओ चालू व्हायचा तसं याला आहे ना, टाईम द्यायला लागतोय. आणि आम्ही आलो आता कृष्णा बीचमध्ये. आम्ही पावबाई साईडले 2 ते आपले चिखलीचे ब्लॉगर आहे ना, ते पण नाही ते त्यांच्यासाठी थांबलो आहे. त्यांनी एक कॅमेरा घेतला तर बघायचा मला बेसिकली. लक्ष्मी कशी करते सांग. आणि भीमा अरे पव्य खरेदी भारी कॅमेरा राव, गोप्रोपेक्षा आहे ना म्हणजे व्हॅल्युएबल आहे. चांगला भारी कॅमेरा घेतला आहे. मला हा बघा ट्राय करत होतो मी, म्हणलं बघू एक घ्यायला लागला आपल्याला नंतर पावसाळ्यात पण. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना 1-3 वाजले. आज लय लेट उठलो, सकाळी लवकर उरकून गेलं तो वाट्यातलं सगळं उरकलं होतं त्यांचं पाणी पिणी पाजलं मी. आणि जाऊन रात्री झोपच नाही लवकर झाली. झालं आज पण पावसाचं वातावरण आहे. 20 तारखेनंतर पाऊस सांगितलेलाच आहे. बारीक थोडा जास्त थोडं कमी पडणार, पण नंतर चालूच होणार आहे पाऊस. सिलिकॉन घेतलं मी, 5 मिनिट लागले फक्त घ्यायला. सिलिकॉन आणि एक हेल घेतले. हे सिलिकॉन आहे ना, हे लवकर टाकून द्यायला लागेल एक अख्खी बॉटल. नेमकं आहे ना, पावसाचं जास्त वातावरण झालं आहे राव. हे गिम्बलचं एक प्रॉब्लेम आहे राव, नाही का, शूट करताना ना लवकर हे नाही होत, काढता येत नाही. आयफोन कसा पटक्यात व्हिडिओ चालू व्हायचा तसं याला आहे ना, टाईम द्यायला लागतोय. आणि त्या मारवड्याला म्हणलं सिलिकॉन त्यात काय शूट करणार आहे, असं होतं. इथे बारीक बारीक गोष्टीला शूट करायचा, हे चालूच ठेवायला लागेल, असं होतं इथे. तर सिलिकॉन लावून टाकलं, गोड्याच्या वरती त्यांनी साईडला थोडं लावलं, जास्त लावून टाकलं. आणि आज पाऊस नाही पडा पॅन, फक्त पाऊस नाही ना पडला वाळून जाईन सिलिकॉन अख्खं. मग गाडी तर मागच लावलीत मी. पावसाचं वातावरण तर नाही राव अजूनपर्यंत काय वाटत नाही, पण आभाळ आहे ना राव बारीक सारीक. ठीक आहे, यांचं ऑलरेडी खायला प्यायला भरपूर टाकलेलं यांना. 4 वाजता आले जवळपास, आत्ता 3:30 वाजले. आत्ता पेटी घरी 4 वाजता वर. मग त्यांना जवळपास 4 वाजल्यात. मी ना डायरेक्ट गोठ्यातून घरी आलो डायरेक्ट. शिल घेऊन आलो तुम्ही जावा ते शिल आता पेतोय. मग 4:30 वाजले सर राव. 2000 years later. आता आहे ना 5 वाजल्यात. खाली आले गोठ्यात मी. याला आत घेऊन येणार, खाली पण टाकून द्यायला पाहिजे. सकाळी गोठा भेटत उठला होता अख्खा मी क्लिअरमध्ये. बस साईडला बस. लक्ष्मी कशी करते सांग. आणि भीमा अरे अशी करते का. गोठ्यातलं काम उरकलं, पुढलं झाडून बिडून घेतलं. ह्या दोघांना इथं बांधला. आणि नशिबात पाऊस नाही पडला. ते सिलिकॉन लावलंय ना मी, ते वाळून तरी जाईन तेवढंच. 1 hour later. 7:30 वाजल्यात. तावड्यात आलो मी. ट्रॅफिक लागलं नेमकं. संतोष शेटून मी आलोय. संतोष शेट दिवसभर गायब होते. कुठं दौरा होता? गेलो होतो पुण्यात. अभ्यास दौरा होता काय? ते वातावरणाचा दौरा होता ना. विनोद कुठं? विनोद मिश्रा. विनोद घरी मला फोन केला त्याने, पण मी झोपलो होतो राव. मीच उठलो 1 वाजता. गोठ्यातल्या बेट्यातलं उरकलं आणि डाय झोपलो होतो मी. लय वाईट लागलो. रात्री झोप झाली माझी परत. उशिरापर्यंत चांगला होता ना. रात्री झोपच नाहीत बरोबर रे टायमिंगनी. मग सकाळचं कसं बसं उठायला लागतंय. मोठतोय उरकून बिरकून गोठ्यातलं, मग डाय झोपतोय घरी जाऊन परत. काहीतरी ते चिखले आपला एक ब्लॉगर आहे नाही ओळखीचा, त्याला भेटायची, पण तो फोन उचलीत नाही. मग तो आम्ही चिखलीत आलो इथं
हॉटेलवर आहे का नाही कोणचं हॉटेल रे कृष्णावीज ना कृष्णावीजमध्ये आलो आहे इथं जेवण वगैरे भारी भेटते जेवण तोपर्यंत वर मग त्याला कॉल करतोय तर उचलत नाही की राव मस्त ॲम्बियन्स मावलं इथं लाईटी मिटिंगला भारी हो लई सही दिसतं असं राव इथं बँकेट हॉल पण चांगला आहे ना खाली ॲम्बियन्स चांगला आहे हो आम्ही आलो आता कृष्णा बीचमध्ये आम्ही पावभाजी सांगितले 2 ते आपले चिखलीचे ब्लॉगर आहे ना ते पण येते ते त्यांच्यासाठी थांबलो आहे त्यांनी एक कॅमेरा घेतला तो बघायचा मला बेसिकली घातला एक DJI एकदम कॉम्पॅक्ट कॅमेरा घेतला यांनी संतोष शेट्टर मी आलो दोघं आम्ही रात्रीचं लय मस्त वाटते पण नाही तर लाईट बीट ॲम्बियन्स लय नादी यांचा राव पण सही बनवली यांनी लई ही पेंटिंग लय क्लास वाटते एड्या वाजले आत्ता हो शेटला भेटलो यांना भेटायला आलतो आम्ही यांनी कॅमेरा घेतला एक नवीन तो कॅमेरा बघायचा होता मला याच्यात कॅमेरा आहे 35,000 रुपयाची खरेदी केली यांनी भव्य खरेदी भारी कॅमेरा राव गोप्रोपेक्षा आहे ना म्हणजे व्हॅल्युएबल आहे चांगला भारी कॅमेरा घेतला आहे मला हा बघा ट्राय करत होतो मी म्हणलं बघू एक घ्यायला लागला आपल्याला नंतर पावसाळ्यात पण कारण त्यावेळेस वॉटरप्रूफ नाही आहे नेमका आणि त्यात माहिती का वॉटरप्रूफ नाही तो प्रॉब्लेम याचा हा वॉटरप्रूफ आहे वापरू शकता चांगला आहे याच्यात हा ना नॅनो हा एवढा आपल्या बोटा एवढा कॅमेरा आहे आणि निघते पण याच्यात सेपरेट पण होतं ही आणि वॉटरप्रूफ आहे त्याच्यामुळे कटकट आले राव त्यांना भेटलो आम्ही बऱ्याचशा गोष्टी जरा चर्चा आली आमची कॉन्टेंटमध्ये जरा थोडा बेटर करावं लागेल नाही का प्रत्येक वेळेस आणलं भेटलं ना जरा शिकायला भेटतं बाई जरा भारी माणूस आहे बऱ्याच गोष्टी यांच्याकडून मी शिकलेलो आतापर्यंत यांना 2 महिने झालं भेटलो मी 2 महिन्याआधी यांना पक्का तारा दिलेला आहे आणि त्यात भारी आहे राव काय बऱ्याच वर्ष यांनी पण यूट्यूबला दिलेली त्यांना नॉलेज भरपूर त्यात आणि अशा आपल्या मराठी माणसासंग भेटाय बोलायला मजा येते हे व्हायरल होणार पण बरं का 100% व्हायरल होणार थोडा वेळ लागणार पण व्हायरल होण्यासारखा माणूस हा अरे गोठा ओके एकदम काय अडचण नाही याला फक्त आंबवणे ना 1 किलो टाकायचं ते अर्धा किलो खर्च फक्त जरा आहे ना शेण नीट नाही पडत याला पचत नाही व्यवस्थित गोडीची एवढी आस लागायचं कारण एकच जोक दोघं एकामेकाला चाटतात चांगली गोड चावाय बघतं पण आता हे वासरू हुशार झालेलं आहे जरा त्याला शिंग मारतं बरोबर आता पहिले ना मार खाऊन घ्यायची ते आता जरा हुशार झालं पण याला लय असे गोडीची ह्याच्यामुळं जरा जास्त आहे ना चांगलं झालं वासरू सर चल सर ओके दररोज चक्कर मारा लागते एक कुठून फिरून आलो कसं आलो फिरून तर मी गोठ्यात येतोच दररोज आणि ज्या दिवशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही आलो त्या दिवशी पण याच्यात चला ओके आता भेटू उद्या आपण